अप्लिकेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अप्लिकेशन म्हणजे उपयोजन. यांचा वापर कसा करायचा शाब्दिक गणितांमध्ये, यांचा वापर काय म्हटलं आहे ते अप्लिकेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला धरून पहिला प्रॉब्लेम आहे 2.6 नंबर. प्रॉडक्ट ऑफ द प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84 years. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीच्या वयाच्या गुणाकार दिलेला आहे. किती वर्षाचा? 2 वर्षापूर्वीचा आणि 3 वर्षानंतरचा. ॲगो म्हणजे पूर्वी आणि हेन्स म्हणजे कोंबडीने होत नंतर होते. हेन्स म्हणजे बाद में आणि ॲगो म्हणजे पहिले, पूर्वी. 2 वर्षापूर्वीचा गुणाकार, 2 वर्षापूर्वीचा गुणाकार आणि 3 वर्षानंतरचा. या 2 वर्ष याची गुणाकार किती होते? 84. 84. तर त्याचा आजचं वय काढा. म्हणजे आजचं वय दिलं नाही. आजचं वय जे काही असेल ते, समजा आजचं वय 5 असेल तर 2 वर्षा पहिलेचं झालं 3 आणि 3 वर्षानंतरचं किती झालं? 8. 8 त्रिक 24. आजचं वय 7 असेल. 2 वर्षापूर्वी झालं 5. 7 आणि 2 9. 9 5 45. हा झाला गुणाकार. आजचं वय 9 असेल. 2 वर्षापूर्वीचं वय 7. 2 नंतर 9 3 12. 12 7 84. हे गणित आहे. मग असं समजून सांगायला आपल्याला त्या सरच्या घरी जावं लागेल, ज्याच्याजवळ पेपर जाईल तो. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी आपण प्रेझेंट एज काय म्हणू? एक्स. मग इकडून किती कमी केले? 2. म्हणून मग इकडचं वय किती होते? एक्स मायनस 2. 2 एक्स नाही, एक्स मायनस 2. आणि इकडचं 3 वाढून राहिलं म्हणून मग एक्स प्लस 3 आणि यांचा गुणाकार किती होते? एक्स मायनस 2 इन अनदर ब्रॅकेट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. याला म्हणतात कंडिशन. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, त्याचं उत्तर 7 आणि 12 येते. हे समजा हे झालं. आता हा जनरल फॉर्म्युला झालेला असते. हे पर्टिक्युलर कंडिशन आहे. समजलं की आपल्याला काय करावं लागेल? मग आता जे मधातलं म्हणजे प्रेझेंट आहे, हे प्रेझेंट, हे मागचं, हे पुढचं. मागच्या वयासाठी म्हणजे ॲगोसाठी नेहमी सबट्रॅक्शन करत असतात आणि हेन्ससाठी नेहमी ॲडिशन करत असतात. काय लिहिसान मग आता? सुरुवात करून करायची. आपल्याला जे विचारलं ते पहा. इथं 3 काळ आहेत. प्रेझेंट टेन्स, फाइंड हर प्रेझेंट एज. पास्ट टेन्स 2 years ago आणि फ्युचर टेन्स 3 years hence. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यात आता प्रकार जाऊ नका. मग काय सांगतो मी? लेट प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल्स टू एक्स इयर्स. जरा शब्दांवर भर द्या, कारण दिसणार नाही तुम्हाला. आता हे सुद्धा लाईन गेलेली आहे. लेट प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल्स टू एक्स इयर्स. मग 2 years ago, 2 years ago her एज किती होईल? ॲगो म्हटलं की सबट्रॅक्शन, एक्स मायनस 2. 3 years hence her एज इज इक्वल टू किती होते? एक्स प्लस 3. आता कोणता प्रॉडक्ट सांगितलेला आहे? कुठे? द प्रॉडक्ट. गणिताची सुरुवातच झालेली आहे. प्रॉडक्ट म्हणजे काय असते? मल्टिप्लिकेशन. ह्या गणिताची कंडिशन म्हणून काय म्हणतात? बाय द गिव्हन कंडिशन. बाय द गिव्हन कंडिशन. आजची तारीख किती आहे? 3. बाय द गिव्हन कंडिशन काय होईल? बाय द गिव्हन कंडिशन एक्स मायनस 2 एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. किती होते ते? 84. आता हे
एक प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण आपल्याला इथं अजून समजत नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. मग आपण काय करू, पहिल्या संख्येनं प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. एक्स इंटू एक्स किती झाले ते एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 3x मायनस 2 इंटू एक्स 2x मायनस आणि प्लस मायनस 2 इंटू 3 6 मायनस 84 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा पहा कसं कसं मल्टिप्लाय केलं. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस चिन्ह आहे प्लस एक्स इंटू 3 मायनस चिन्ह आहे मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस आणि प्लस मध्ये मायनस येतात 2 3 जा 6 2 3 6 प्लस आहे दुसऱ्या साईडला आपले मायनस झाले. एक्स स्क्वेअर 3x मधून 2x गेले प्लस एक्स 84 6 90 आन्सर आला 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90. आता वाटतं की नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता कुठे चालता तुम्ही बेंडीवर कितव्या पदाचे चिन्ह असते, तिसऱ्या पदाचं. इथं कोणा पदाचं, पहिल्या पदाचं नाही दुसऱ्या पदाचं. आणि वर मायनस आलं की याच्या ऑपोजिट चिन्ह. हे झालं चिन्ह. ची स अ संख्या 90 गुणिला 1 म्हणजे 90 आणि अक्षर आहे एक्स स्क्वेअर मायनस 90 एक्स स्क्वेअर मायनस 90 एक्स स्क्वेअर. असे दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 90 होते आणि सबट्रॅक्शन काहीच नाही म्हणजे 1 होते. अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 90 होते आणि सबट्रॅक्शन 1 होते. 90 अशी जे मेथड आहे. कुठून सुरुवात करता आता, 2 पासून 3 पासून 2 गुणिला 45 45 दोन्ही 90 पण 45 मधून 90 गेले 2 गेले 43 राहतात नाही जमत. 3 गुणिला 30 30 त्रिक 90 30 मधून 3 गेले 27 4च्या टेबलमध्ये 5 18 पंचे 90 18तून 5 गेले 13 राहतात नाही जमत. 6 15 90 15तून 6 गेले 15 6 गेले 9 राहतात नाही जमत. 7च्या टेबलमध्ये येत नाही येतात नाही ते 8च्या टेबलमध्ये नाही येत. 9 गुणिला 10 9 10 90 10तून 9 गेले 1 राहिला म्हणजे कोणते फॅक्टर झाले 9 आणि 10. पहिली संख्या कोणती मोठी 9 10 90. तसं आता ही संख्या एवढी चांगली आहे की तुम्हाला तसेच फॅक्टर येतात. प्रॅक्टिस करावं लागते याची घरी. ती नेहमी वाचन करत राहा. सध्या आता लॉकडाऊन आहे तर काही घराच्या बाहेर निघायची गरजच नाही. अभ्यास कोणाला करायचं वाटतं म्हणून. आता हे झालं असं कोणती संख्या ठेवू आपण. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस किती 10x मायनस किती 9x मायनस किती 90 इज इक्वल टू 20. किती कितीचे ग्रुप पडतात हे 2 2चे. पहिल्याचे काय सारखं दिसते एक्स एक्स आहे एक्स कॉमन दिसला इथं वर घेतो मी. एक्स कॉमन दिसला एक्स प्लस 10 एक्स प्लस 10 जो पहिला ग्रुप असते तो दुसरा असते म्हणजे असतेच. इज इक्वल टू 0. आता राहिलं मदत काहीतरी लिहायचं. पहा एक्स लिहिला मग काय शिल्लक राहिलं मायनस 9. 2 वेळा ब्रॅकेट येते तो 1 वेळा येईल एक्स प्लस 10 इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. काय होते मग ते देअरफॉर पहिला ब्रॅकेट बरोबर 0 और दूसरा ब्रॅकेट बरोबर 0. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 10 और x इज इक्वल टू 9. मायनस 10 कसं असते इम्पॉसिबल. x इज इक्वल टू मायनस 10 इम्पॉसिबल. देअरफॉर x इज इक्वल टू नो मायनस. याच्या पहिले आपण सोल्युशन पाहिजे असते ना मायनस किंमत चालली असते पण याच्यात काय विचारलेलं आहे प्रेझेंट एज वय कधी निगेटिव्ह असते काय म्हणून यावेळेस ते काय होते इम्पॉसिबल होते. देअरफॉर इथे दिसत नाही म्हणून तुम्ही बरोबर लिहिता प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू 9 इयर्स. 9 इयर्स. मग आपलं उत्तर तर 7 आणि 12 आहे. हे तर उत्तर 9 आहे. आपण ते कंडिशन घेतल्या होत्या अलग अलग किंवा 2 कंडिशन 9. आता पहा 2 वर्षापूर्वी किती होते 7 आणि 3 वर्षानंतर किती होते 12. 7 आणि 12
84 असं हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं जर विचारशील तर एकाची व्हॅल्यू काय म्हणायची, एक्स म्हणायची, दुसऱ्याची व्हॅल्यू मग दिलेली कंडिशन घ्यायची, एक आहे निगेटिव्ह एक आहे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कुठून आहे, ॲगो म्हणजे नंतर, नंतर म्हणजे सॉरी ॲगो म्हणजे पूर्वी, पूर्वी म्हणजे मायनस, आणि यस हेन्स म्हणजे नंतर. हेन्सचा लक्षात ठेवा, आपल्याला आजपर्यंत कधी हा शब्द वापरलाच नाही. विल शॉल असला तर वाटते. तर 3 years हेन्स, हेन्स म्हणजे विल किंवा शॉल, पूर्वी, सॉरी ॲगो म्हणजे पूर्वी आणि हेन्स म्हणजे नंतर. त्याच्यावर मग ते x+3 घेतलं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. काही अडचण नाही. पहा आता पुढचा प्रॉब्लेम आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. त्याच्यात इव्हन शब्द नाही आहे. कोणाकोणाच्या पुस्तकामध्ये असेल, कोणाच्या पुस्तकामध्ये नसेल तर करेक्शन करता येते. इव्हन नॅचरल नंबर, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. स्क्वेअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्क्वेअर म्हणजे डोक्यावर 2 असतात, ठीक आहे, 2 म्हणजे 2च. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार. क्रमवार म्हणजे कसे, 1 झाले की 2, 2 झाले की 3, 3 झाले की 4, याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणतात. इव्हन म्हणजे काय होते, सम, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. आता एका एका शब्दाचा अर्थ पहिले नैसर्गिक पासून. नॅचरल नंबर्स विचारतो, नॅचरल नंबर्स 1 2 3 4 ह्या सगळ्या नॅचरल नंबर्स आहेत. कोणत्या कोणत्या, 1 2 3 4. इथं बाजूला घेतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या सगळ्या काय आहेत, नॅचरल नंबर. चालल्या तुम्ही कंटिन्यू, डॅश डॅश डॅश. आता ह्याच्यातले इव्हन कोणत्या आणि ऑड कोणत्या. इव्हन कोणाला म्हणायचं, 2 4 7, बरोबर आहे. 2 4 6 8 10 ह्या काय झाल्या इव्हन. इव्हन म्हणजे 2च्या टेबलमध्ये येणाऱ्या, ज्यांच्या युनिट प्लेसमध्ये 2 असतात किंवा युनिट प्लेसच्या संख्येला 2 डिवाइड करता येते, त्याला म्हणतात इव्हन नंबर. नॅचरल झाल्या म्हणजे तुमचं उत्तर 1 2 3 4 पैकी असू शकते. इव्हन झाल्या म्हणजे तुमचं उत्तर 2च्या पाड्यातलंच असू शकते. आणि कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार. क्रमवार पहा, 2चे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर किती आहे, 4. 4चे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर किती आहे, 6. हे झाले. मग माझा प्रश्न असा आहे की इव्हन नंबरमध्ये किती कितीचा फरक असते, 2 2चा. कितीचा फरक असते, 2चा. पहा, 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10. म्हणून मग इव्हन नॅचरल नंबर्स आर डिफर बाय 2. ऑड मध्ये कितीचा फरक असते, 1 3 5, त्याच्यातही 2चाच फरक असते. म्हणून संख्या कोणत्याही असू द्या, ऑड असू द्या की इव्हन असू द्या, त्यांच्यामध्ये कितीचा फरक असते, 2चा. प्रॉब्लेमची माहिती समजली. इव्हन नंबर आहेत तर तुमचं उत्तर 2च्या टेबलमधल्याच संख्येमध्ये येईल पहिलं, आणि कॉन्झिक्युटिव्ह आहेत म्हणून लगातार 2 संख्या येतील. कोणत्या येतील, लगातार 2 संख्या. मग आपल्याला माहिती आहेत काय, नाही. सुरुवात करून करायची. मग जे माहीत नसेल त्याच्यासाठी पाहिलं आपण सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये यक्स. जे माहीत नसेल त्यासाठी काय घेत असतात, यक्स लेट फर्स्ट इव्हन नंबर इज इक्वल टू यक्स. पहिली इव्हन नंबर काय मानले आपण, यक्स मानली. दुसरीला सेकंड म्हणून तर काय म्हणू आपण, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू किती होईल रे, x+2. हे लक्षात घ्या, काय आहे, x+2. फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू x. इव्हन नॅचरल नंबर लिहा, याने काढायला काय झाले जाते, नंबर इज इक्वल टू x. फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू x. कॉन्झिक्युटिव्ह सेकंड ऐवजी काय म्हणायचं आपण, कॉन्झिक्युटिव्ह. 2 आहे की म्हणून कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू x+2. आता बाय द कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन, काय म्हणणं आहे गिव्हन कंडिशन नुसार, सम ऑफ स्क्वेअर ऑफ, सम ऑफ स्क्वेअर ऑफ म्हणजे हे झाली पहिलीचा स्क्वेअर प्लस हा झाला दुसरीचा स्क्वेअर. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 244, 244.
सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. दोन इव्हन नंबर घेतले एक्स आणि एक्स प्लस टू, दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर घेतले एक्स आणि एक्स प्लस टू, त्यांचे स्क्वेअर केले म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि यांची बेरीज किती झाली तर 244. बेरीज किती झाली 244 झाली ती कंडिशन. देअरफॉर आता पहिले संख्या जशीच्या तशीच प्लस एक्स प्लस दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन करा. पहिल्या पदाचा स्क्वेअर किती झाला तो एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स म्हणजे किती झाले ते 4x प्लस 2चा स्क्वेअर 4 मायनस 244 इज इक्वल टू 0. समजलं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर एक्स बे दोन्ही 4x प्लस 244 मध्ये 4 गेले. पुढच्या स्टेपमध्ये काय होतील ते एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर म्हणजे किती 2x स्क्वेअर प्लस किती 4x 244 मधून 4 कमी करा मायनस 240 इज इक्वल टू 0. काय दिसते 2 दिसतात 4 दिसतात 240 किती ने डिवाइड करू आपण डिवाइडिंग बाय 2 काय होईल मग ते 2x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4x अपॉन 2 मायनस 240 अपॉन 2 इज इक्वल टू 0 बाय 2. Therefore x स्क्वेअर प्लस 2x मायनस x 20 इज इक्वल टू 0. 0 अपॉन काय असलं त्याचं किती असते 0 येत असते. ते गंमत लिहावं लागत असते. आता कुठे चालता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कुठे चालता बेंडीवर. कोणतं चिन्ह देऊ मायनस, कोणतं चिन्ह देऊ प्लस, आणि इथं मायनस आलं की याच्या अपोजिट चिन्ह. वर मायनस आलं की सबट्रॅक्शन करायचं, वर प्लस आलं की ऍडिशन करायचं. झालं. संख्या कोणती आहे ते 120. अक्षर कोणता आहे ते एक्स स्क्वेअर. अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 120 येते आणि सबट्रॅक्शन 2 येते. 12 आणि 10 बरोबर आहे. 12 आणि 10 12 आहे 120. 12तून 10 गेले 2 राहिले. पद्धत तशीच करायची बेंडवर जायचं आणि उत्तर काढायचं असं हे ज्यांना येत नाही ते. आता इथं काय लिहिलं मोठी संख्या पहिले 12x मायनस 10x दोन संख्या इथे लिहिल्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10 मायनस 120 इज इक्वल टू किती 0. पहिला ग्रुप पडला दुसरा ग्रुप पडला. पहिले एक्स स्क्वेअर प्लस 12x मधलं काय कॉमन दिसते तुम्हाला सुपरहिट x इन ब्रॅकेट एक्स प्लस 12 जो पहिला ब्रॅकेट असते तोच दुसरा ब्रॅकेट असते. विचार करायचा नाही तो प्लस आहे इथं मायनस आहे ना प्लस कसं लिहिलं मायनस चिन्ह कॉमन काढू 10 कॉमन काढू. पावर मायनस 10 गुणिला x मायनस 10x मायनस असलं पुढचे चिन्ह बदलतात 10 गुणिला 12 x म्हणून तो विचार करायचा नाही. जो पहिला ब्रॅकेट आला तो बिनधास्तपणे लिहून टाकायचा. आता जो 2 वेळा ब्रॅकेट आला असेल तो 1 वेळा x मायनस 10 इन अनदर ब्रॅकेट x प्लस 12 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 12 इज इक्वल टू 0. पक्षांतर करा therefore x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू मायनस 12. पण मायनस 12 कसं होते हे इम्पॉसिबल. मायनस 12 कसं आहे x इज इक्वल टू मायनस 12 इम्पॉसिबल म्हणजे सेट करून येते 10. therefore फर्स्ट इव्हन नंबर इज इक्वल टू 10 आणि कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. आता त्यानं काय म्हटलं की यांचे स्क्वेअर 10चा स्क्वेअर किती आहे 100. 12चा स्क्वेअर किती आहे 144. टोटल किती होते 244. म्हणजे बरोबर आहे. इतक्या दिवसात तुम्ही असं व्हॅल्यू करू शकता. एकदम इझी प्रॉब्लेम आहे जर कंडिशन टाकता आली तर. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला किती सोपं आहे पण एवढं जरासं विचार करावा लागते. आणि हे विचार कधी येतील पहा. विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा ओल्डर म्हणजे म्हातारा. म्हातारा म्हणजे वयानं मोठा 5 वर्षापेक्षा मोठा आहे तो. असं शब्दाचा अर्थ नाही लावा लागत मोठ. नाही तर आपण ओल्डर म्हणजे बुडा.
विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. सम ऑफ देअर रेसिप्रोकल, त्यांच्या व्यस्तांची वयांच्या रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त संख्या. व्यस्त म्हणजे न्यूमरेटरच्या जागी डिनॉमिनेटर करणे, डिनॉमिनेटरच्या जागी न्यूमरेटर करणे. त्यांच्या व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वय काढा. तर फाइंड देअर प्रेझेंट एज, त्यांची आजची वय काढा. सध्या हे वय आजचीच दिलेले आहेत म्हणून याच्यात त्याचं मागे पुढे जायची गरज नाही. कोण लहान आहे? विवेक की किशोर? किशोर. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू किती? एक्स इयर. किशोरचं वय किती मानलं आपण? एक्स वर्ष मानलं. किशोरचं वय किती मानलं? एक्स वर्ष मानलं. मग विवेक किती होईल? मग therefore present age of विवेक इज इक्वल टू किती होते? x+5. कारण ओल्डर म्हणजे वयानं मोठा असणे. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे किती झालं ते? x+5. आता बाय द कंडिशन, बाय गिवन कंडिशन काय होते? याचा रेसिप्रोकल काय होते? 1/x प्लस याचा रेसिप्रोकल काय होते? 1/x+5 इज इक्वल टू 1/6. हे झाली याची रेसिप्रोकल. समजलं? रेसिप्रोकल कशी घेतली आपण? x चे रेसिप्रोकल 1/x, x+5 चे रेसिप्रोकल 1/x+5 आणि त्याची किंमत आहे 1/6. याला म्हणतात रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे पलटी बसते. याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, त्याला बसली पलटी. आता इक्वेशन सॉल्व्ह करू. काय करायचं? पहिले याच्यात 3 पाहू नका. इथून याला मल्टिप्लाय केलं. therefore x+5 प्लस x divided by x in bracket x+5 is equals to 1/6. x and x किती झाले? 2x प्लस किती? 5 इंटू किती? 6 is equals to x in bracket x+5. अजून याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय केलं. x आणि x झाले 2x प्लस 5 इंटू 6 is equals to x in bracket x+5. 6 ना आपण मल्टिप्लाय केले 6 म्हणजे 12x प्लस 6 म्हणजे 30 is equals to x ना आपण मल्टिप्लाय करा x into x square plus x into 5x. ही साइड पहिली पाहिजेत असते. मग काय केलं आपण? therefore x square plus 5x plus 12x पक्षांतर झालं मायनस 12x प्लस 30 चं पक्षांतर झालं मायनस 30 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर ला कोणी सोबत आहे का? नाही. therefore x स्क्वेअर 12 मधून 5 गेले मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. कुठे चालता? बेटीवर. कोणती संख्या घेऊ? मायनस 30 x स्क्वेअर. नंतर इथे चिन्ह कोणतं आहे? मायनस. मायनस चिन्ह असलं तर अपोजिट चिन्ह. अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 30 होते आणि सबट्रॅक्शन 7 होते. 2 पासून सुरुवात करा. 2 गुणिले 15, 15 तून 2 गेले 13 राहिले. 3 गुणिले 10, 10 तून 3 गेले 7 राहिले. आलं उत्तर 10x आणि 3x. 10 तून 3 गेले 7 राहिले. therefore x स्क्वेअर याच्या जागी ते दोन पद लिहिले मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप काय आहे? मग ते x इन ब्रॅकेट x मायनस 10 प्लस 3 इन ब्रॅकेट x मायनस 10 इज इक्वल टू 0. जो 2 वेळा ब्रॅकेट आला असेल तो 1 वेळा आणि उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. मग काय म्हणते? therefore x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. म्हणजेच काय म्हणते? x is equal to 10 or x is equal to -3. हे कसं राहील? इम्पॉसिबल, कारण वय निगेटिव्ह असते काय? नाही. मग x बरोबर 10. therefore present age of ईश्वर is 10 आणि present age of विवेक is 15. 10 आणि 15 वर्ष. हे तुमचे आन्सर. हे शब्दात लिहिजा खाली ना. ठीक आहे. बस किती झालं?